महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या संदर्भात वाढलेला अविश्वास बघता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी मतपत्रिकेवरती घ्या अशी मागणी आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे। अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसंच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवरती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामधील जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील मतपत्रिकेवरतीच घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे आणि यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टोलाही लगावलाय। जिल्हा परिषदेच्या निवडणुका मतपत्रिकेवरती घेण्याची नाना पटोले यांची मागणी आहे। वोटर लिस्टमध्ये जे लोक तिथे राहत नाही त्यांची नावं आपण पाहतोय। जे मतदानाला जातात त्यांची नावं त्या मतदान केंद्रावर दिसतात, दुसऱ्या याच्यात चालले जातात। त्याला जी शाई लावली जाते ती शाई पुसली कशी जाते ते पण आपल्या माध्यमातून आम्ही पाहत होतो। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असं नाना पटोले यांनी मागणी केलेली आहे। जुनी कॅसेट आहे ती नाना पटोलेची। जे 200 मतांनी हारले होते तेव्हा ते असेच बोलले होते, आताही निवडणूक हारले ते असेच बोलतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।